नवी मुंबईतील ऐरोली इथे क्रिकेटचा उत्साह शिगेला पोहोचला होता। अनंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ऐरोली चॅलेंजर्स प्रीमियर लीग 2025-26 या 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेचा नुकताच भव्य समारोप झालाय। या लीग मध्ये ऐरोली परिसरातील युवा खेळाडूंनी आपलं उत्कृष्ट कौशल्य दाखवलंय। शिवकॉलनी मैदानावर जिथे 2 दिवस क्रिकेटचा हा थरार अनुभवायला मिळालाय। या स्पर्धेची दमदार सुरुवात आणि सांगता माजी नगरसेवक आणि नवी मुंबई भाजप जिल्हा महामंत्री अनंत सुतार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली। प्रथमच आयोजित या टूर्नामेंटमध्ये ऐरोलीमधील 8 क्रिकेट संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अत्यंत चुरशीचा अंतिम सामना एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आणि अक्षर्स 11 या संघामध्ये रंगला। शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने विजय मिळवत चषकावर आपलं नाव कोरलंय, तर अक्षर्स 11 संघ उपविजेता ठरलाय। त्याचबरोबर समारोप प्रसंगी विजेत्या आणि उपविजेत्या संघासह स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले। यामध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट बॅट्समन, उत्कृष्ट बॉलर आणि उत्कृष्ट विकेटकीपर यांना आकर्षक पुरस्कारांनी गौरवण्यात आले। ज्येष्ठ माजी नगरसेवक अनंत सुतार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। एकंदरीत ऐरोलीतील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणारी ही लीग अतिशय यशस्वी ठरली आहे। अनंत प्रतिष्ठानच्या वतीनं या प्रभागामध्ये आम्ही अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवतो। महिला हळदी कुंकू असते, ज्येष्ठांचा नागरिकांचा सत्कार समारंभ असतो, विद्यार्थ्यांचा गुणगौरव असतो, अनेक प्रकारचे कार्यक्रम, सार्वजनिक नवरात्र उत्सव असू दे, गोकुलाष्टमी असू द्या, गणपती असू द्या, सगळ्याच्या वतीनं आम्ही हा आनंद प्रतिष्ठानच्या वतीनं हा कार्यक्रम करत असतो। आणि क्रिकेटचे सामनेसुद्धा अनेक वर्षे होत आहेत, परंतु ह्या वर्षी मात्र थोडंसं आगळं-वेगळा मुलांचा एकूण उत्साह बघितला आणि त्या लोकांनी ऐरोली चॅलेंजर्स प्रीमियर लीग अशा प्रकारची एक संस्था क्रिकेटच्या माध्यमातून सुरू केली आणि प्रभागातील जवळजवळ 120 मुलं या चॅलेंजर्स लीगमध्ये भाग घेतला आहे आणि चांगल्या खेळाडूंनासुद्धा उत्कृष्ट पारितोषिक इथे देण्यात आलेली आहेत। त्यामुळे ही सुरुवात चांगली आहे। भविष्यामध्ये याची सुरुवात या वाडापासून तर ऐरोली संपूर्णमध्ये पोहोचेल असा माझा विश्वास आहे। आणि त्याच पद्धतीनं ही तरुण मंडळी मला गेल्या लहान असताना तेव्हापासून मला पाहतात। आज त्या मुलांना माझ्याकडं खरं म्हणजे या क्रिकेटच्या माध्यमातून माझ्यासोबत येण्याची संधी मिळाली। त्या मुलांचा चेहऱ्याचा उत्साह बघून मलाही आनंद झाला। हाच आनंद कायम टिकण्यासाठी मी त्यांच्याबरोबर कायम राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।